1 महिना मम्मीकडे राहिले, पण 1 महिना कसा गेला समजलाच नाही. आज सासरी जायचं होतं, परंतु काल रात्रीपासून शार्दूलचा कानही दुखत होता आणि पहाटेपासून थोडा फीवरही होता. मग सकाळी ब्रेकफास्ट केला आणि त्याला घेऊन डॉक्टरच्यात गेलो होतो. तर डॉक्टरांनी आईस्क्रीम खाल्ल्यामुळं थोडं कानाच्या पडद्याला सूज आली आणि फीवरचे आणि थोडे अँटीबायोटिक असे औषध दिले आणि औषधं घेतली आणि आम्ही घरी आलो. आणि हे जे कॉलेज दिसतंय ना, त्या कॉलेजमध्ये मी 12वीच्या बोर्डच्या एक्झामला आले होते. त्याच्यानंतर पहिल्यांदा इथं मी वाठारमध्ये आलेले. तर शार्दूलला डॉक्टरच्यात दाखवलं आणि आम्ही घरी निघालो. घरी गेल्यानंतर काल ज्यांनी आईस्क्रीम चारलं होतं ना, ते राहुल काका म्हणजे माझे चुलते, त्यांना जेव्हा समजलं की शार्दूल आजारी पडला आहे, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा असे चिप्स घेऊन आले. काल रात्री आईस्क्रीम चारलं आणि आत्ता हे चिप्सचे पॅकेट घेऊन आलेत. गावाकडच्या लोकांचं ना प्रेमच थोडं वेगळं असतं. तर बघा किती खुश झाला आहे तो. यानंतर मग आज गावाला जाणार आहे ना आमच्या, त्यासाठी शार्दूल मग त्याची ती आवडती आजी होती ना, तिला भेटायला गेला, तिला भेटून आला. दुपारनंतर तर शार्दूलची तब्येत जरा चांगलीच होती. यानंतर मग रानामध्ये भुईमुग काढायचा चाललेला. मग मम्मीसोबत थोडा भुईमुगाच्या शेंगा तोडायला गेलो. भुईमुगाच्या शेंगा तोडून आलो आणि येताना जांभळाच्या झाडाची जांभळी तोडून घेऊन आलो. त्यानंतर घरी येऊन बघतो तर वहिनीचा मुरंबा तयार करायचा चाललेला होता. यासाठी त्यांनी बघा इथं 3 आंब्यांची साल काढून घेतलेली होती आणि खिसणीच्या साह्याने ते आंबे खिसून घेतलेले होते. आंबे जास्त थोडे आंबट होते ना, त्यामुळं त्यांनी व्यवस्थित खिसून घेतलं आणि त्याच्यासाठी ना पावशेरच्यापेक्षा थोडा जास्त असा गूळ देखील खिसून घेतलेला होता. आणि जे आंब्याचं खीस तयार केलेला होता ना, तो खीस असा 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून पिळून त्यांनी घेतला. 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून पिळून घेतल्यानंतर त्यांनी जो आंबा खिसलेला होता तो गूळ आणि वेलची पूड टाकून ना मस्तपैकी मुरंबा तयार केला. याच्यानंतर मग गावातली माझी एक चुलती आहे माई म्हणून, त्यांनी आज जाणार म्हणून जेवण करण्यासाठी आम्हा सगळ्यांना बोलवलेलं होतं. आणि पप्पांनी गावाच्या बाहेर घर बांधल्यामुळं ना गावात एवढं जाणं होतच नाही आणि गेल्यानंतर मग असं सर्वांना भेटून यावंसं वाटतं. मग शेजारी नाणी होत्या, त्यांना देखून भेटून आले आणि पुन्हा घरी आल्यानंतर मग पप्पा आम्हाला घरी सासरी सोडायला आले. तर आता उद्यापासून माझ्या सासरचे व्लॉग येतील. धन्यवाद.